हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आज दिनांक 15 मार्च 2019 आणि 15 मार्च रोजी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक 3 ते 4 अपडेट आपल्या हाती आलेले असून हे महत्त्वपूर्ण चारीच्या चारी अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामधील पहिलं अपडेट आहे शारीरिक शिक्षण शिक्षक पदभरती प्रक्रिया राबवूच नये अशी मागणी शिक्षक समन्वय समितीने केलेली आहे। त्यानंतर दुसरं अपडेट असं आहे ते म्हणजे रात्र शाळेतील 1000च्या वरती शिक्षक भरतीची मागणी पवित्र पोर्टलद्वारे करण्याची शिक्षण आयुक्ताने अप्पर मुख्य सचिवाकडे केलेली आहे। त्याचबरोबर 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांची विना TET म्हणजे TET पात्र नसलेल्यांची वेतन थांबवण्याचे सुद्धा परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। या आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती अद्याप नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया पहिली बातमी पाहूया। शारीरिक शिक्षण शिक्षक पदभरती प्रक्रिया राबवू नये शिक्षक समन्वय समितीची मागणी। शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर शारीरिक शिक्षण शिक्षक पदासाठी अर्ज करण्यास कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, परंतु आता शिक्षक भरतीत या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने या पदासाठीचे पात्र उमेदवार शिक्षक भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षक पदावर कोणत्याही परिस्थितीत भरती प्रक्रिया राबवू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीतर्फे माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक गंगाधर मामाणे साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या पवित्र पोर्टलवरती आरोग्य व शारीरिक शिक्षण या शिक्षक पदासाठी नाव नोंदणी करण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता। त्यामुळे शारीरिक शिक्षण शिक्षक हे पवित्र पोर्टलवरती नाव नोंदणी करू शकले नाहीत। सध्या शिक्षक भरतीसाठीच्या जाहिराती प्रकाशित व्हायला सुरुवात झाली असून त्यामध्ये आरोग्य व शारीरिक शिक्षक असे पद दाखवण्यात आले आहे। यासोबतच सरकारने डिसेंबर 2014 मध्ये घेतलेल्या सरकारी निर्णयामध्ये कला, क्रीडा व संगीत शिक्षकांसाठी टेट परीक्षा अनिवार्य नाही असे नमूद केले होते। त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांनी परीक्षा दिलेली नाही, तसेच उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिले आहे। पवित्र पोर्टलच्या या त्रुटीमुळे पात्र उमेदवारांना नोंदणीच करता आलेली नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या शिक्षक पदापासून आम्ही वंचित राहत असून आमच्यावर अन्याय होत आहे। या सर्व प्रकारामुळे आम्ही शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच भावी पात्र उमेदवार संभ्रमात असल्याने योग्य मार्गदर्शन मिळावे, हा प्रकार सविस्तरपणे स्पष्ट करावा अशी मागणी सरचिटणीस ज्ञानेश काळे आणि अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी केली आहे। एकंदरीतच काय तर शारीरिक शिक्षक समन्वय समितीने शारीरिक शिक्षण शिक्षक पदभरती आता या पवित्र पोर्टलमार्फत ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत या जाहिरातीच्या मध्ये करण्यात येऊ नये अशीच मागणी केलेली आहे। याची दोन मुख्य कारण आहेत। त्या म्हणजे पहिलं कारण यांचं मत असं आहे की लॉग इनसाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी टॅबच उपलब्ध नव्हता, त्यामुळे बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी लॉग इन पवित्र पोर्टलवरती केलेलं नाही आहे। त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे किंवा दुसरं मत असं आहे ते म्हणजे RTI ॲक्टनुसार शिक्षण हक्क कायद्यानुसार या ठिकाणी कला, क्रीडा आणि संगीत या विषयासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही असेही मत या ठिकाणी यांनी व्यक्त केलेलं आहे। या दोन कारणामुळे ही पदभरती प्रक्रिया म्हणजे शारीरिक शिक्षण शिक्षक ही पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी शिक्षक समन्वय समितीतर्फे माध्यमिकचे संचालक गंगाधर मामाणे या ठिकाणी यांच्याकडे केलेले आहे। आता यावरती कोणती भूमिका प्रशासन घेतं हे महत्त्वाचं ठरेल। आता यांनी ही पदभरतीच रद्द करावी अशी मागणी केली, अर्थात ही पदभरती फक्त शारीरिक शिक्षण शिक्षक यासाठी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। यानंतर आपण पुढच्या अपडेटची माहिती पाहणार आहोत। पाहूया पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेत नाही समावेश शिक्षण आयुक्तांची अप्पर सचिवांकडे मागणी।
रात्र शाळांमध्ये विद्यादानांचा अंधार, या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसतोय फटका, याविषयी माहिती. दुसरं अपडेट आहे ते म्हणजे रात्र शाळेमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या आहे आणि बहुसंख्य जागा रिक्त आहे. जवळपास 1000च्या वरती जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे आणि या जागांचा या प्रक्रियेत किंवा पवित्र पोर्टलवरती समावेश का केला नाही अशी मागणी सर्वत्र स्तरातून होत आहे. आणि आता पवित्र पोर्टल प्रक्रियेत समावेश करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी अप्पर सचिवांकडे मागणी केलेली आहे. याविषयी माहिती पाहूया. राज्यातील रात्रशाळांमधील दुबार नोकरी करणारे 1456 शिक्षक शासनाने जून 2017मध्ये कमी केले. या रिक्त जागावर कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यासाठी या जागांची पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात रात्रशाळांमधील रिक्त जागांची भरती करण्याबाबत शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. याचा मोठा फटका रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांना बसत असून ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत. राज्यात 165 रात्रशाळांमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये 1456 शिक्षक दुबार नोकरी करत होते, म्हणजे दिवसा एका शाळेत नोकरी करून पुन्हा ते रात्र शाळेत कार्यरत होते. मात्र शासनाने दुबार नोकरीचे धोरण अमान्य करून त्यांची सेवा जूनमध्ये 2017पासून समाप्त केली. त्यानंतर या जागावर काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले, तर काही ठिकाणी दुबार शिक्षकच कार्यरत राहिले. मात्र उर्वरित बहुसंख्य शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या. शाळेत शिक्षकच शिकवायला येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. विशेषतः 10वी-12वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांना वर्षभर शिक्षकच उपलब्ध झाले नसल्याने त्यांना केवळ स्वअभ्यास करूनच परीक्षा द्यावी लागली. राज्य शासनाकडून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने त्याअंतर्गत रात्रशाळांमधील रिक्त जागा भरल्या जातील असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. राज्यातील बहुप्रतीक्षित असलेली शिक्षक भरती प्रक्रिया अखेर आचारसंहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर जाहीर झाली. त्यामध्ये राज्यातील 12,000 शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मात्र यामध्ये रात्रशाळांमधील रिक्त जागांचा समावेशच करण्यात आलेला नाही. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रात्रशाळांना शिक्षक मिळतील याची प्रतीक्षा करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा मात्र यामुळे मोठा हिरमोड झाला आहे. पुणा नाईट स्कूलचे प्राचार्य अविनाश ताकवाले यांनी सांगितले की राज्य शासनाने जून 2017मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दुबार शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली. मात्र त्याचबरोबर या परिपत्रकामध्ये रात्रशाळांमधील शिक्षकांना पूर्ण वेळ दर्जा देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आदीबाबत आदेश दिले होते. त्यांची अंमलबजावणी शिक्षण संचालक कार्यालयाकडून झालेली नाही. विद्यार्थ्यांना बसतोय फटका. रात्रशाळांमधील रिक्त जागांच्या भरतीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नावर निर्णय घेण्याची बाब धोरणात्मक स्वरूपाची आहे. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जावी असे पत्र शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठवले आहे. पुण्यातील एकूण 5 रात्रशाळा 5, 200 विद्यार्थी आहेत. शिक्षकांच्या जागा आहेत 65 आणि कार्यरत आहेत 25, म्हणजे तब्बल 40 पदं पुणे जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत किंवा पुण्यामध्ये 40 पदं ही रात्रशाळेतील शिक्षकांची रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीतच काय तर शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण आयुक्तांनी आता ही रात्रशाळेतील 1000च्या जवळपास असणारी रिक्त पदं भरण्याची मागणी पवित्र पोर्टलद्वारे भरण्याची मागणी अप्पर मुख्य सचिवांकडे केलेली आहे. आता अप्पर मुख्य सचिव याबाबत काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता एवढीच अपेक्षा करूया की अप्पर मुख्य सचिवांनी याबाबत लवकरात लवकर विचार करून पोर्टलवरती या 1000 जागांचा समावेश करण्यात यावा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी रात्रशाळेमधील शिक्षक पदभरतीचा लाभ घेता येईल. त्याच पद्धतीने आपण शिक्षक भरतीविषयक पुढचा अपडेट पाहूया. पुढचा अपडेट आहे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जालना प्रति मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व अशासकीय खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा जिल्हा जालना. या जालना जिल्ह्यातील परिपत्रक आहे आणि यातील आपण पाहू शकतो देयक सादर करताना खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
आता 7व्या वेतन आयोगानुसार काही सूचना आहेत, या सूचनासुद्धा या ठिकाणी आपण पाहणार नाही, कारण व्हिडिओची लांबी खूप मोठी होईल आणि ह्या आपल्या सर्व सूचना आपल्यासाठी आवश्यक नाही आहेत. यातील महत्त्वाची सूचना आहे ती पाहूया. यातील महत्त्वाची सूचना आहे पहा, सूचना क्रमांक 9 पाहतोय आपण या ठिकाणी. वरील संदर्भ क्रमांक 8 नुसार 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांपैकी जे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण नसतील त्यांचे वेतन 30 मार्च 2019 पर्यंत आहरित करण्यात यावा. यानंतर त्यांचे वेतन आहरित करण्यात येऊ नये. म्हणजे या ठिकाणी परिपत्रकाद्वारे संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे तर राज्यामध्ये अशी माहिती येत आहे समोर की जे TET म्हणजे अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाही आहेत 13 फेब्रुवारी 2013 नंतर, अशा सर्व शिक्षकांचं आता वेतन थांबवण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतन देण्यात येणार नाही, असं हे परिपत्रक सर्वच जिल्ह्यामध्ये निर्गमित करण्यात आलेलं आहे. एकंदरीतच काय तर शिक्षक पदभरतीसाठी आत्ता प्रशासनसुद्धा कठोर भूमिका घेताना दिसत आहे आणि 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षक आणि TET परीक्षा पास नसलेल्यांचं वेतन आत्ता मिळणार नाही आहे. अशा प्रकारे शिक्षक भरतीविषयक अपडेट होतं आज दिनांक 15 मार्च 2019 रोजीचं. अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.